True9 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी शेख मोजमिल. स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा न घेतल्याचा आरोप, घरकुल गैरव्यवहाराच्या चौकशीची नागरिकांनी केली मागणी. विरसनी येथील गावकऱ्यांनी चक्क गटविकास अधिकारी कार्यालयात मांडला ठिय्या. हिमायतनगर तालुक्यातील सवना येथील ग्रामसभेतील गोंधळानंतर आता विरसनी येथील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. स्वातंत्र्य दिनी ग्रामसेवकाने ग्रामसभा घेतली नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी हिमायतनगर तहसील कार्यालय येथे आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यालयात ठिय्या आंदोलन केले असल्याची माहिती समोर येत असल्याने यावेळी गावातील विविध समस्या तसेच घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहाराचा जाब प्रश्न विचारण्यात आल्याची चर्चा हिमायतनगर तालुक्यामध्ये सुरू. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार विरसनी येथे एकूण 241 घरकुल मंजूर असून त्यापैकी 339 लाभार्थी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी निवडीपासून घरकुल मंजुरीपर्यंतच्या प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती समोर येत असून शासकीय रेकॉर्ड आणि ग्रामस्थांच्या नोंदीमध्ये तफावत असल्याची त्यास चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरसनी येथील नागरिकांनी केली. याप्रसंगी प्रतिक्रिया देताना विरसनी येथील रहिवासी सर, विरसनीमध्ये आमच्या ग्रामपंचायत घरकुलाची यादी आली आहे. तर घरकुलाच्या यादीमध्ये 41 घरकुल आलेले आहेत. 131 घरकुल अपात्र आलेले आहेत. तर हे यादी त्रुटीमध्ये आलेली आहे म्हणे, परंतु आम्हाला समजत नाही की यादी त्रुटीमध्ये कशामुळे आली आणि का होऊन आली. काही घरांचे घरकुल जे माणसाचे आहेत त्यांना काही 4 जणांचे आलेले आहेत. तर आमच्या गावामध्ये ज्याला घरकुल नाही, बिलकुल घर नाही, काही नाही, त्याचं एकही नाव आलेलं नाही. तर त्वरित आम्हाला साहेबांनी सांगावं व गट विकास अधिकारी यांनी सांगावं व ग्रामसेवकांनी आम्हाला तत्काळ कळवावं की कशामुळे आली ही यादी, आमची तुर्तीत नाव कशामुळे आलेलं आहे ते त्वरित सांगावं ही माझी नम्र विनंती. गावकरी मंडळी सर्व आलेली आहेत. हे सर्व अपात्र आहेत. हे सर्वांनी दक्षता घेतली आम्ही आणि सर्वजण इथं आलो आहोत. काल काही 14 ऑगस्टला आमच्या गावात ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये आमच्या गावात काही घरकुलची यादी आहे. 241 घरकुल मंजूर झालेली आहेत. 131 काही त्रुटीमध्ये आलेली आहेत. त्रुटीमधली यादी आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी दिली नाही, म्हणून आज काही आम्ही BDO साहेबांना निवेदन दिलं. हे निवेदन आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. सर्व गावकऱ्यांतर्फे निवेदन काय मागणी होती? आमचं काय की 131 वंचित अपात्र राहिले त्यांची काय की आम्हाला यादी मिळावी. कशामुळे अपात्र अपात्र ठरले ते सांगावे आम्हाला.